मी कपिल बदाने, नाशिक जिल्हा मिठाई असोसिएशन सेक्रेटरी। मी आज आपल्या माध्यमातून नाशिकमध्ये सध्या आता जो दिवाळीचा त्यौहार सगळेजण आता मोठ्या उत्साहाने साजरे करत आहे, तर मी माझ्या वतीने व आमच्या असोसिएशन नाशिक मिठाई व्यापारी असोसिएशन तर्फे सर्व नाशिककरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे। आमच्या असोसिएशन तर्फे व वैयक्तिक माझ्यातर्फे मिठाईच्या असोसिएशनकडून व माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देत आहे। नागरिकांनी मिठाई निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यावा, काय सांगाल? नागरिकांनी मिठाई घेताना म्हणजे सर्व प्रकारची जी मिठाई आहे, कारण आता नाशिकमध्ये जर बघितलं तर आत्तापर्यंत म्हणजे नाशिकमध्ये जे काही दूध आहे हे पोषक दूध आहे। आणि आपल्याकडे नाशिकमध्ये येणारं दूध म्हणजे आजूबाजूला जे सराउंडिंग खेडेपाडे आहे किंवा आजूबाजूला जेवढे लोक आहेत, दुधाच्या आपल्याला बऱ्यापैकी खूप चांगला प्रतिसाद आहे आणि दूध पण चांगल्या क्वालिटीचं भेटतं आपल्याला। त्यामुळे मिठाई असं काही सांगू नाही शकत की कुठल्या याची, पण सर्व मिठाई येणारी नाशिकमध्ये ही क्वालिटी मिठाई आहे आपल्या नाशिकमध्ये। या वर्षीच्या दीपावलीत मिठाई व्यवसायात कोणते खास ट्रेंड किंवा बदल दिसून आले आहेत? डिझायनर जे म्हणतो आपण आजच्या वेळेस, म्हणजे जे डिझायनिंग बॉक्स झालं, परत ड्रायफ्रूट्स किंवा मिठाईला सगळ्यात जास्त डिमांड आली, जे ट्रेंडिंग डिझाईन्स म्हणू शकतो आपण, डिझाईन्समध्ये जे आलेले आहे एकदम नवीन फ्लेवर्स किंवा फ्युजन फूडची मागणी कशी वाढत आहे? दिवसेंदिवस पारंपरिक पण मिठाई आणि आपली जी फ्युजन आहे याला पण मोठ्या प्रतिसाद भेटत आहे आणि खूप चांगल्या प्रमाणात आहे ट्रेंडिंगमध्ये। स्वीट असोसिएशनच्या माध्यमातून समाज उपयोगी किंवा सामाजिक उपक्रम राबवले जातात का, काय सांगाल? हो, आम्ही सर्व सामाजिक उपक्रम म्हणजे दिवाळीच्या ह्याच्यात आम्ही जेवढे मिठाई असोसिएशनचे मेंबर्स आहे हे आम्ही बाहेर जाऊन खेड्यापाड्यामध्ये व इतर ठिकाणी आम्ही मिठाई आमच्यातर्फे वाटप करत असतो। जे म्हणजे आदिवासी पाडे किंवा तुमचे इगतपुरी साईडला, घोटी साईडला, आम्ही ह्या साईडला जाऊन त्र्यंबके साईडला आम्ही यांना सगळ्यांना मिठाई व आमच्यातर्फे चकली वगैरे जे काय असेल प्रसाद, हे सगळे असोसिएशन ही उपक्रम राबवत असते कायम। मिठाई म्हटलं तर पहिले पेढा आणि मलाई बर्फी ही सर्वात जास्त प्रत्येकाच्या घरामध्ये पारंपरिक पद्धतीने ही कंपल्सरी आपण म्हणजे घेतात। नागरिकांना काय सांगाल? मिठाई खा, आनंदित राहा आणि सुरक्षित